नमस्कार, मी आहे प्रतिमा. मला स्विगीवर ऑर्डर आलेली आहे पुरी भाजीची. गरम-गरम पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि लगेच पॅकिंग करून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित बटर पेपरमध्ये नंतर फायनल कॅरी बॅगमध्ये. पिवळ्या बटाट्याची भाजीसुद्धा लगेच बनवली आणि लगेच पॅक केली. अजून कस्टमरनी पण ऑर्डर केली आहे. याच्यासोबत काय सांगते पुढे. एवढं पॅकिंग होऊ द्या माझं. फायनली पुरी भाजी झाली माझी पॅकिंग. कस्टमरनी एक शेंगदाण्याचा लाडू सुद्धा ऑर्डर केलेली आहे. दाखवते. हे बघा शेंगदाण्याचा लाडू, पुरी भाजी आणि शेंगदाण्याचा लाडू. अशी ऑर्डर माझी ही झाली फायनली कंप्लीट. लगेच दुसरी ऑर्डर काय आली? बटाट्याच्या पराठ्याची. ही पण पूर्ण करून घेते लगेच. आणि मसाले भात पण ऑर्डर केलाय कस्टमरनी. मसाले भात झालं. परत आली मला पराठ्याची ऑर्डर. हे पण पराठे लगेच पॅक करून घेतले. मसाले भात आणि पराठ्याची ऑर्डर तिथे गेली. याच्यासोबत कस्टमरने शेंगदाण्याचा लाडू केलाय ऑर्डर. चला हे पण पॅक करून घेऊ लगेच. फायनली पॅकिंग झालेलं आहे. परत पराठ्याची ऑर्डर आली. पराठे किती गरम आहे तुम्हाला दिसत आहे आणि मला चटके तर लागतच आहे. तरी सुद्धा आपल्याला गरम असतानाच पॅकिंग करावं लागतील. व्यवस्थित हे सुद्धा पराठ्याची पॅकिंग करून घेते फायनल. अशा प्रकारे आज ऑर्डर माझ्या लागोपाठ चालूच आहे. हा आहे शेंगदाण्याचा लाडू. 2 शेंगदाण्याचे लाडू केले कस्टमरने ऑर्डर. एक पराठ्यासोबत केलाय आणि दुसरा साबुदाणा खिचडी सोबत केलेला आहे. ही आहे साबुदाण्याची खिचडी. चला साबुदाणा खिचडी पण झाली आणि अगोदरचं पॅकिंग पण झालं. ही ऑर्डर मी फायनल पटकन करून घेते. आणि पॅकिंग करताना सगळं पॅकिंग ऑर्डरनुसार झालंय का नाही ते पण बघते. अशा स्विगीवर ऑर्डर कराव्या लागतात. तुम्हाला सुद्धा स्विगीवर ऑर्डर करायच्या असेल तर माझे सगळे व्हिडिओ नक्की फॉलो करा. पराठ्यासोबत दही, साबुदाणा खिचडीसोबत दही आणि पराठ्यासोबत सॉस. नंतर ऑर्डर आलेली आहे बेसनची. जवळून बघा किती मस्त बेसन केलंय ना. चला बेसन पटकन पॅक करून घेऊ. गार नको व्हायला. छोटासा टेप लावूया. अजून कस्टमरने ऑर्डर केली आहे साबुदाण्याची खिचडी. बेसन, साबुदाण्याची खिचडी, बेसन सोबत 3 चपात्या. मस्त बेसन आणि साबुदाणा खिचडी गरम असतानाच पॅक करून घेतलेलं आहे. हे असं व्यवस्थित कडे त्याचे सगळे कडे असतात ना ते मस्त दाबून घ्यायचं हाताने आणि एक छोटासा टेप लावायचं. अशी साबुदाणा खिचडीची पॅकिंग करावी लागते. झाल्या माझ्या 3 चपात्या. किती सॉफ्ट आहेत बघा तुम्ही. व्हिडिओमध्ये कळतच. बटर पेपर वापरायचा चपातीला आणि पराठ्याला. याच्याने कस्टमरपर्यंत ऑर्डर आपली गरम गरमच पोहोचते. आणि हा आहे लाडू. अगोदर बेसन ठेवते, मग साबुदाणा खिचडी, मग चपात्या आणि मग लाडू. फायनल ही ऑर्डर झाली माझी पूर्ण. परत आली ऑर्डर मला 2 प्लेट्स साबुदाणा खिचडीची. चला 1 प्लेट झाली. दुसरी प्लेट पण लगेच पॅक करते. कशा आहेत माझ्या स्विगीवरती ऑर्डर करते मी. तुम्हाला सुद्धा स्विगीवर अशा ऑर्डर करायला आवडत असेल आणि तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट असेल की मला सुद्धा असं घरी बसून करायचं असेल तर नक्की माझे व्हिडिओ फॉलो करा आणि मला फोन करा. माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला रिप्लाय देणार. ही आहे शेवटची ऑर्डर. ऑर्डर आहे खूप मोठी शेवटची. एक जिरा राईस, आलू मसालाची भाजी, पराठे. ही ऑर्डर करता करता मला मध्ये अजून एक ऑर्डर आली. फक्त आलू म्हणजे बटाट्याच्या पराठ्याची. मी ही ऑर्डर करत असतानाच मी ती शेवटची ऑर्डर आहे ती पहिले करून घेतली. कारण की ती सिंगल ऑर्डर होती बटाट्याच्या पराठ्याचीच. तुम्हाला दाखवतेच. माझे मिस्टर तोपर्यंत हे पॅक करत आहे. मी ती ऑर्डर करत आहे. कारण की ह्या ऑर्डरसोबत सुद्धा मला पराठे द्यायचेच आहे. त्याच्यामुळे त्याचे पराठे मी करून घेतले आणि तो रायडर पण लवकर आला. ह्या ऑर्डर नंतर ती ऑर्डर आली तर सुद्धा याचा रायडर लवकर आला. हे बघा हे केले पराठे पॅक. परत जी ऑर्डर कंटिन्यू करत होते पॅक ती करायला घेतली त्यांनी. चपात्या राहिल्या होत्या पॅकिंग करायच्या. मी गरम गरम देत आहे आणि ते करत आहे पॅक. शेवटची 3री चपाती झाली आणि त्यांनी लगेच केली पॅकिंग. अशी ऑर्डर द्यावी लागते कस्टमरला, तेव्हाच माझ्यासारखी ऑर्डर तुम्हाला मिळतील. चला हे सुद्धा पॅकिंग झालेलं आहे.
आणि त्यांनी पराठे पण तेव्हाच केले होते पॅकिंग. व्यवस्थित बघत बघत ते ही ऑर्डर पूर्ण कॅरी बॅगमध्ये भरत आहे. 2 थैल्या भरलेल्या आहेत माझ्या शेवटच्या ऑर्डरची. एवढी मोठी ऑर्डर आहे बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक नक्की करा.